संभाजी महाराजांचे 40 दिवस हाल केले आणि तेव्हा जीव काढण्या अगोदर त्याला विचारलं, अहो राजे, तुम्हाला तुमचं आयुष्य वाचवायचंय तर फक्त तुम्ही तुमचा धर्म बदला, बघा तुमच्या सगळे काय पायावर आणतो. तर राजाने आमच्या काय उत्तर दिलं की तू माझा धर्म बदलण्यापेक्षा तू माझ्या धर्मामध्ये ये, तुला काही करायची गरज भासणार नाही. या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आमचं शहर आहे. म्हणून असं कोणी औरंगाचे पिल्ल अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असेल, त्याला जसा तसं उत्तर छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना 15 तारखेला द्यायचंय. त्या रशीद मामूला सांगायचंय कि ये तेरा अब्बा का पाकिस्तान नहीं है, तेरा इधर कुछ भी नहीं चलेगा, तेरे को 15 तारीख के बाद तेरे को भी तेरे औरंगा के पास भेज देंगे. हे सांगणारी निवडणूक आहे, सांगणारी निवडणूक आहे. आणि म्हणून सांग या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणून तर आपल्याला इथे बोलवलं, नाहीतर उगाच आपल्याला इथे बोलवलं नाही. काही लोक विशिष्ट फायरिंग करू शकतात कराड साहेब, म्हणून तुम्ही मला संधी दिली आता मला कळत आहे. जेव्हा त्या मामूचा फोटो मातोश्रीमध्ये आला ना, आणि मागे आमच्या बाळासाहेब आणि आमच्या महासाहेबांचा फोटो होता, आणि हा भडवा पुढे राहून शिवबंधन बांधून घेतो, शिवबंधन बांधून फार मनाला लागलं. अरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय व्यक्ती होते, ते कडवट हिंदुत्ववादी होते. या शहराने जेव्हा तेवढा त्यांचा आशीर्वाद दिला, आणि म्हणूनच त्यांनी हिंदुत्वाचा पटाका इथून ते अख्खे पारपर्यंत लावलं. पण खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचं कार्य कोण पुढे घेऊन जात असेल तर ते फक्त ना फक्त आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. 370 असेल किंवा राम मंदिराचं निर्माण असेल, प्रत्येक स्वप्न जे आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं ते आमचे नरेंद्र मोदी साहेब आणि ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतायत. आणि 2.5 वर्ष हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता. 2.5 वर्षामध्ये त्याला एक पण वेळा वाटलं नाही की ज्या वडिलांचं नाव घेऊन मी मोठा झालोय, माझा बाप चोरला म्हणून शेमरा मुलासारखा जसा रडतो, मी मुख्यमंत्री झालोय, पहिलं काम करू ते मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू आणि औरंगाबादचं नाव मी छत्रपती संभाजीनगर करू, हे त्याला वाटलं नाही. 2.5 वर्ष थांबला. मग आज आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांचे पाय घेऊन बघा, त्यांना खऱ्या अर्थाने आमच्या बाळासाहेबांचे आशीर्वाद लागले. बसल्या लगेच छत्रपती संभाजीनगरचं नाव घेऊन करून टाकलं आणि एक इतिहास नवीन रचला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं. आणि म्हणून बाजूबाजू तुम्हाला या निवडणुकीला हलक्यात घेऊ नका विनंती. तुम्हाला हे 5 दिवस काही सांगते, हिंदू समाज म्हणून तुम्ही एकजुटीने तुम्हाला ताकद दाखवायलाच लागेल. तुम्हाला या परिसरामध्ये असे भगवे फटाके अगर झंडे लावायचे असतील, तुम्हाला हिंदू म्हणून या तुमच्या ह्या मार्केटमध्ये मोकळा श्वास घ्यायचा असेल, तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला तुमचा व्यापार करायचा असेल, तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाच्या समोरच बटन दाबायला लागेल. हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने विनंती करणार आहे. ह्यांचं षडयंत्र ओळखून घ्या. या खानला थांबवायचं असेल तर मग आता तुम्हाला बाणची गरज नाही, फक्त भारतीय जनता पक्षाच्या नावाने भगवानची शानच तुम्हाला कामाला येणार, हे तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो. तुम्ही फक्त संधी घ्या. या 15 तारखेला तुम्ही हिंदू म्हणून आपली ताकद दाखवून या. या शहरामधून नाही या मामूसारखे या हिरवा पिल्ला वळला पळून घातला ना तर नावाचा नितेश नारायण राणे नाही, हे तुम्हाला सांगून जातो. बघू पण आम्ही कसे कच्चलखाने चालवतात, कसे लँड जिहाद लावून जिहाद करतात, आम्हालाही बघायचं. बघू कसे रोहिंग्या आणि बांगलादेशी नाही ते ठेवतात. एकदा 15 तारीख होऊन दे. असलेला कुठलाही रोहिंग्या बांगलादेशींना सांगतो 5 दिन राहिले असेल, 5 दिन, फक्त 5 दिवस राहिले. बॅग पॅक करून द्यावा. 16 तारखेला
एकाला माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवणार नाही, हा तुम्हाला एक धमकी देऊन चाललोय मी. धमकी देऊन एकाला ठेवणार नाही. नको आमची आम्हाला ती घाण इथे. हा इथे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये फक्त आमचा हिंदू समाज आणि राष्ट्रभक्तच समाज राहायला पाहिजे, हे ठणकावून तुम्हाला इथे सांगतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या महापौरच्या खुर्चीवर आम्हाला कुठलाही रशीद मामू सारखा आयलं मोहम्मदवाला नको. आम्हाला तिथे आयलं महादेववालाच महापौर बसवायचं आहे, हे ठणकावून तुम्हाला सांगतो. हे तिन्ही प्रभागामध्ये आपल्याला जय श्रीराम म्हणणारेच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे, हे हक्काने तुम्ही या निमित्ताने तुम्हाला सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून या निमित्ताने येणारी 15 तारीख ही माझ्या छत्रपती संभाजीनगरसाठी हे अत्यंत महत्वाची आहे. हिंदू समाज म्हणून, राष्ट्रभक्त समाज म्हणून तुम्ही फक्त समोरच्या कमळच्या बटनला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला विश्वास देतो, या छत्रपती संभाजीनगरच्या नावाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकणार नाही, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. अरे होंद जोरात त्या मुलाला पण काढलं पाहिजे. जय जय श्रीराम.